जय शिवराय मित्रांनो. तर नमस्काराचा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर बघू शकता आजचा लुक पण चांगला आहे आणि वातावरण पण चांगलं आहे. म्हणलं चला रानात येडा करून येऊ. बघू शकता आपलं इथं लसूण लावलेलं आहे. इथं आपलं आंब्याचं झाडानंतर तिथं लसूण आहे. लसणाच्या शेजारी भुईमुग लावलेला आहे बघू शकताय. आणि तराट उगवून आलेला आहे एकदम. आणि त्याच्यानंतर आपल्या घराच्या मागं गिन्नी गवत आहे आणि तिथं आपलं जांबाचं पण झाड आहे. ते बिचारं लवून गेलो होतं पूर्ण, पण त्याला टेकण्या लावल्या होत्या. म्हणलं थोडं जांब इतके आलेत की बुवा ते वाकून गेलो होतं पूर्ण. मग काय एक जांब तोडला आणि खाल्ला. बघा आता जांब एक घेतो खातो. ते पण उशीर राव, आता घ्यायला अवघड होतंय. मग खातो भो जातो भो. आपल्याला जनावराला टाकायचा होता चारा. मग चारा टाका म्हणलं, ते बिचारं माझ्याकडे बघते जनावरं. आणि चारा घेतला आयतच तोडून ठेवलेलं होतं. म्हणलं बा त्याला एकदा डो टाकून म्हणजे आपण पण निवांत आणि ते पण निवांत. त्याला एकदा टाकून भाऊ मित्रांनो, मग ते खुश आपण पण खुश. आणि मला दुकानात जाऊन येऊ एकदा. आणि ते मला कॅमेरा चालू होता तर एक जण म्हणला मला पण घे रे तो ब्लॉगमध्ये. त्याला पहिलं ब्लॉगमध्ये घेतलं आणि ते पण असं बघत होतं. मला चला आपलं दुकानात जाऊ पहिले. आणि ते पोरं जमलेले होते दुकानात. मला चला आता खायला घेऊ काहीतरी. दुकानात गेलो मला बघ त्याला म्हणलं दिवो वेफरची पुडी. तो माझ्याकडे टाकामाका बघतो आता वर हात करून. तो म्हणला मला पण ब्लॉगमध्ये घे रे. मग काय हसत होता नीट. मग त्याने बघ बळस वेफरचे पुढे. अरे दुसरंच काढून राहिला आहे काहीतरी. त्याला म्हणलं वेफरचे पुढे दे बिट्या. मग काय वेफरचे पुढे घेतले. तो पण गपचिप काहीतरी खात होता. मग त्याला म्हणलं मग सांगतोय पप्पाला नाव. तेव्हा म्हणला सांग बा. काय गपचिप. आणि आता तोंड दडीतोय बघा. बघा का कसं तोंड दडीतोय आहे का. त्याला म्हणलं असं खाऊ जाऊ नको, गपचिप पाप लागत असते. बघा कसं